इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली. मी त्यांना असं वाटलं की आपण कोर्ट आपल्या विरुद्ध निर्णय देऊच कसं शकतं. अतिशय खूप मोठ्या मोठ्या नेत्यांना मिसाखाली अटक केलं. 19 महिने काही ज्यांचा गुन्हा नव्हता अशा सगळ्यांना त्यांनी अटक केली. आणीबाणी ज्यांनी भोगलंय म्हणजे लाट्या काट्या आणि मार तर आम्ही खूप खाल्लाय. संजय गांधींनी तर नसबंदीने तर उच्चाच मांडला होता. तुर्कमान गेट जे आहे दिल्लीचं जी झोपडपट्टी ती त्यांनी अख्खी काढून टाकली होती की का म्हणे एक दिल्ली म्हणे खराब आहे झोपडपट्टीमुळे. 144 सगळीकडे म्हणजे देशभर मला वाटते 144 आता आपण म्हणतो तर काय होतं 144 ह्याचा अनुभव यायचा. तुम्ही नुसते पोलीस धरायचे आणि गाड्यात टाकून ठोसायचे घेऊन जायचे आणि काही न विचारता जेलमध्ये बंद करायचे. तिथे तेव्हा ना कानून होता ना नियम होता ना सगळ्याची पायमल्ली काय असते हे त्यावेळेस आम्हाला अनुभवायला मिळालं. कारण त्या स्वतःला सम्राज्ञी समजत होत्या असतील. आज जे त्यांचेच नातू म्हणत आहेत की संविधान धोक्यात आहे, एक लाल पुस्तक कोरं लाल पुस्तक घेऊन देशभर भटकून सांगतात संविधान धोक्यात आहे. तर त्यांच्या आजीने बोलायलाच बंदी केली होती, लिहायला बोलायला सगळ्याच गोष्टीला बंदी केली होती. अशा ज्या मेंटॅलिटीच्या लोकांमुळे आणीबाणीचा काळ हा काळ पर्व होता असंच मी म्हणेन.